अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. फक्त 5 गुरुवार हा उपाय करा, जे मागाल ते मिळेल. हा उपाय खूप प्रभावी आहे. हा उपाय तुम्ही करून पहा. तुम्हाला खूप लवकरात लवकर अनुभव येतात की दत्त महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करत आहेत. जोही भक्त दत्त महाराजांची कोणतीही सेवा विश्वासाने व श्रद्धेने करतो, त्या भक्ताला दत्त महाराज त्याच्या सेवेचे फळ अवश्य देतात. यासाठी तुम्ही फक्त 5 गुरुवार हा उपाय करून पहा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. दत्त महाराजांची कोणतीही सेवा करा, त्यामध्ये प्रत्येक भक्ताला अनुभव येतात. अगदी मोठ्यात मोठी इच्छा असो, हा उपाय केल्याने तुमची इच्छा अवश्य पूर्ण होते. हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बाहेरील बाधा आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे, लग्न होत नाही, मुलबाळ होत नाही, मनासारखी नोकरी हवी आहे, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, शिक्षणामध्ये काही अडचणी आहेत किंवा पती पत्नीमध्ये काही अडचणी, वाद आहेत, घरामध्ये वाद आहेत, घरामध्ये सुख शांती लागत नाही, अखंड लक्ष्मी घरामध्ये वास करत नाही, अशा बऱ्याच काही भक्तांच्या समस्या आहेत. त्या फक्त या 5 गुरुवार सेवेने या सर्व काही समस्या दूर होतात. यासाठी करायचं काय आहे, प्रत्येक गुरुवारी तुम्हाला फक्त 5 गुरुवार हा उपाय करून पहा. तुम्हाला अनुभव आला तर आपल्या या चॅनलवर कमेंट करायला विसरू नका. तसेच दत्त महाराजांची कोणतीही सेवा मनापासून केल्यास त्या सेवेचे फळ दत्त महाराज अवश्य देतात. प्रत्येक भक्त आपल्या इच्छेने सेवा करायला पाहतो. प्रत्येक भक्ताच्या काही ना काही अडचणी समस्या आहेत. प्रत्येकाच्या जीवनाचे काही वेगळे अडचणी असतात. यासाठी आपण कोणती सेवा करावी काहीही समजत नाही. तसेच आपण सेवा करतो, त्या सेवेमध्ये आपला विश्वास असणं ही खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक सेवेमध्ये आपण विश्वास ठेवायला हवा, वेळ द्यायला हवा, कारण आपल्या सेवा देवापर्यंत पोहोचत आहेत. आपल्याला त्या सेवेचे फळ मिळत आहे, तोपर्यंत आपल्या मनामध्ये विश्वास कायम ठेवायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला पहिल्या गुरुवारी हा उपाय करता तेव्हा तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊनच हा उपाय करायचा आहे. हा उपाय घरी करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला पहिल्या दिवशी जायचं आहे. दत्त महाराजांच्या सकाळी स्वच्छ अंघोळ करायची आहे. दत्त महाराजांचे नामस्मरण मनामध्ये ठेवायचं आहे. अगदी कोणतीही इच्छा असो, असे नाही की कोणतीही इच्छा पूर्ण होणार नाही. प्रत्येक इच्छा या सेवेने पूर्ण होतात. हा उपाय खूप प्रभावी आहे. पहिल्या गुरुवारी जाता तेव्हा तुम्हाला पिवळी फुले घेऊन जायची आहेत. दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये शांतपणे बसायचं आहे. तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 108 21 किंवा शक्य असल्यास तुम्ही 11 वेळेसही हे नामस्मरण जप करू शकता. तुम्हाला पूर्ण तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे ते तुम्हाला दत्त महाराजांना सांगायचं आहे. फुले व्हायचे आहेत. तुम्हाला व्यवस्थित शांत बसायचं आहे. असे नाही की आपण मंदिरात जाऊन फक्त फुले वाहिली, दर्शन घेतलं, तर तुम्हाला शांत थोडा वेळ बसायचं आहे. मनातील प्रत्येक काही तुमच्या इच्छा आहे ती बोलून सांगायची आहे व्यवस्थित मनामध्ये. तुम्हाला दत्त महाराजांच्या डोळ्याकडे पाहून थोडा वेळ शांत 5 मिनटं तुमचे ज्या काही इच्छा आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत. माझी इच्छा पूर्ण होत आहे व दत्त महाराज माझ्यासोबत आहेत. दत्त महाराजांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबतच राहणार आहे व माझ्या इच्छा पूर्ण होणार आहेत, असे तुम्हाला मंदिरामध्ये बोलायचं आहे. शांतपणे थोडा वेळ बसून मग तुम्हाला घरी परत यायचं आहे. दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला त्याच प्रकारे मंदिरामध्ये पिवळा कपडा घेऊन जायचा आहे. शक्य असेल पिवळे ब्लाऊज पीस किंवा तुमच्या इच्छेने तुम्ही कितीही मोठा छोटा नेऊ शकता. तुम्हाला त्यावेळेसही तसेच तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. शांत बसायचं आहे. थोडा वेळ नामस्मरण करून झालं की तुम्हाला पिवळा कपडा तिथे ठेवायचा आहे. तुमची इच्छा बोलायची आहे व शांतपणे तुमच्या मनामध्ये कोणताही विचार मनामध्ये नसायला हवा. कोणत्याही निगेटिव्ह गोष्टी नको आहेत, कारण पॉझिटिव्ह विचार करा. आपण जेव्हा पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडायला सुरुवात होते. यासाठी दत्त महाराजांना बोलायचं आहे की माझी इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहात. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. असे बोलून तुम्हाला
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामस्मरण करून घरी यायचं आहे. तिसऱ्या गुरुवारी तुम्ही मिठाई न्यायची आहे. त्याचप्रकारे तुम्हाला जी काही तुमची प्रार्थना आहे, इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे व तुम्हाला घरी यायचं आहे. चौथ्या गुरुवारी तुम्हाला पिवळी मिठाई, फुटाण्याचा नैवेद्य न्यायचा आहे. फुटाणे न्यायचे आहेत, तुम्हाला तिथे ठेवायचे आहेत. तिथे तुम्ही प्रत्येकाला प्रसाद म्हणून वाटला तरीही चालेल. थोडे थोडे प्रसाद म्हणून द्यायचे आहे. दत्त महाराजांना प्रत्येक इच्छा व्यक्त करा, बोला. तुम्ही प्रत्येक गुरुवारी जाता तेव्हा कायम तुमच्या कपाळी थोडेसे हळदीचा टिळक लावायचा आहे व तुम्हाला काळे वस्त्र घालून दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं नाही. तसेच 11च्या आत तुम्हाला मंदिरात जायचं आहे. 12च्या पुढे किंवा 12 वाजता दत्त महाराजांची कोणतीही सेवा केली जात नाही. यासाठी दत्त महाराजांच्या सेवेमध्ये पिवळे वस्त्र किंवा आपण कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. तसेच काळे वस्त्र हे पूर्णपणे टाळायचं आहे. 11 वाजता किंवा 11:30ला गेलात तरीही चालेल. तुम्हाला 5व्या गुरुवारी गुप्त दान करायचं आहे. हे दान तुम्हाला कोणालाही दाखवायचं नाही किंवा तुम्ही किती दान करणार आहात ते कोणालाही सांगू नका. तुमच्या इच्छेने तुम्ही दानपेटीमध्ये टाकायचं आहे. या प्रकारे तुम्हाला 5व्या गुरुवारी दत्त महाराजांच्या डोळ्यात पाहायचं आहे व तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. सर्व काही बोलायचं आहे व घरी निघून यायचं आहे. 5व्या गुरुवारी तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल, तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण झालेली असेल. या प्रकारे हा उपाय आहे. हा उपाय तुम्ही करून पहा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही व आपले चॅनलवर कमेंट करायला विसरू नका. ही सेवा खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये करता येते. दत्त महाराजांवर विश्वास ठेवा, वेळ द्या, सोबतच कर्म चांगले ठेवा, कष्ट करत राहा. जे काही आपण मेहनत प्रयत्न करत आहोत ते प्रयत्न चालू ठेवा. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ.